खूप सुंदर निसर्ग आहे, एक नंबर. पूर्ण एक गुलाबी रंगाची फुलं आहेत बघा. तर हे आहे ऑर्किड आहे. तर शंकर महादेवांची मूर्ती बघा क्वचितच आपल्याला बघायला मिळते या मंदिरामध्ये आहे. तर ड्रोन हरवलेला आहे, शोधला आम्ही बरेच ठिकाणी, पण ड्रोन काही मिळालेला नाही. तर हे आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं मंदिर. नमस्कार मंडळी, आत्ता वाजलेले आहेत पहाटेची 3:30. आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि आज आपण जाणार आहोत श्री ज्योतिबाच्या दर्शनाला. ज्योतिबा म्हणजे वाडी रत्नागिरी, कोल्हापूर जवळचा ज्योतिबा. तर आपण आज जाणार आहोत, पण आपण जाणार आहोत ट्रेक करत जाणार आहे. ट्रेक आहे आपला कुशिरे फाटा, गायमुख मंदिर ते ज्योतिबा. तर मग आता भेटूया आपण डायरेक्ट कुशिरे फाटा कोल्हापूर जवळ. हा मार्ग कुशिरे मार्गे जाईल, गायमुखे मार्फत जाईल, तो डायरेक्ट ज्योतिबा मंदिरामध्ये जाईल. तर येऊन जाऊन 10 किलोमीटरचा मार्ग आहे. आता हे समोर आहे कुशिरे गाव आहे. कुशिरे गावातून जी समोर टेकडी दिसते आपल्याला पलीकडं, त्या टेकडीपासून आपला खरा ट्रेक चालू होणार आहे. आपल्या पाठीमागे आहे कुशिरे गाव, तर इथून आपला खरा ट्रेक चालू होणार आहे पुढे जायला. तर आता हे आपल्या ग्रुपमधले 2 मेंबर मागे आहेत, बाकीचे पुढे चाललेले आहेत. मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत. तर इथं बघा बऱ्याच गाड्या इथं पार्किंग केलेले आहेत आणि इथून खरा आपला ज्योतिबा ट्रेक चालू होत आहे. आता बरेच लोक वरून खाली यायला लागलेत जाऊन, म्हणजे किती लवकर गेले असतील सकाळी विचार करा. आपल्याला तसं लेटच झालंय. बरेच लोक 5-5:30 वाजता सुद्धा सुरुवात करतात जायला. बापरे, आता आम्ही 1 किलोमीटर चालत आलोय आणि पहिली चढण आताशी चालू झाली, आधीच आम्हाला दम लागला होता. तर आता ट्रेक आपला चालू करूया. ट्रेकच्या सुरुवातीलाच आपल्याला एक शिव मंदिर लागलेलं आहे, जुनच आहे अगदी. तर आता हे स्मारक आहे की मंदिर आहे, कारण ह्याच्यावर पावलं सुद्धा कोरलेली आहेत बघा. छोटी शिवपिंड आहे, एका सलग दगडामध्ये खांब तयार केलेले आहेत बघा. तर चला, म्हणजे खूप जुन्या असणार आहेत त्या पायऱ्या. थोडंच आपण वर चालत आलोय. इथे एक आपल्याला पिंड आणि त्याच्यावर पावलं कोरलेली दिसत आहे. इथे खांब आहेत, कदाचित आधीच्या काळी याच्यावर छत सुद्धा असू शकतं. सध्या तरी एवढंच आहे. तर एक 20 मिनिटं झालेली आहेत आपल्याला ट्रेक चालू करून. तर निसर्ग बघा, तर अजून 15 दिवसांनी जर बघितलं ना, पूर्ण ग्रीनरी असणार आहे इकडे, ह्याच्यापेक्षा जास्त ग्रीनरी. समोर बघा जंगल, आता पूर्ण जंगल पॅच लागलेलं आहे आपल्याला. जंगल पॅच मध्ये आपण एंट्री करणार आहे. खूप सुंदर निसर्ग आहे, एक नंबर. तर अजून ह्या मान्सून मध्ये जर ज्याला कोणाला यायची इच्छा असेल, त्या मान्सून मध्ये अवश्य भेटते. लय भारी आहे नजारा सगळा, क्लायमेट पण एक नंबर आहे. ते बघा आपले मित्रमंडळी काय म्हणतात ऐका, आम्ही सबस्क्राईब करतो, आम्हाला जेवण द्या. बघा हे काका बघा बिया टाकतायत बघा जंगलामध्ये. आपल्यापैकी सुद्धा काही लोकांनी आणलेत बिया, आपण त्या पुढे टाकणार आहोत. तर सर्वांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे बघा. असं त्याशिवाय जंगल वाढणार नाही, क्लायमेट आपलं सुधारणार नाही, पाऊस पाणी वाढेल. त्यामुळे खूप खालपासून आपला मित्र सोबत आलाय, तर त्याला आपण थोडस खायला देणार आहोत. थोडीच अपेक्षा आहे त्यांची, 4 घास खाण्याची फक्त मिळाले म्हणजे बास त्यांना, आणि थोडस प्रेम. मला वाटतं त्याला बिस्किट पाहिजे असेल, सरांनी बिस्किट दिले बघा त्याला. अरे बिस्किट पण खाय ना तो, रविवार मुळे की काय शेर कधी घास नाही खाता. खाते आता. चला त्याला तर खाऊ देऊन झालेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता बघा आम्ही पुढे चालायला लागलो, त्यांना अर्ध खाणं सोडून मागे येत होता. त्याला म्हटलं आम्ही थांबतोच, वेळेसाठी खाऊन घे. तो आता बघ परत थांबलाय आणि पुन्हा खायला सुरुवात केली त्याने.
बघा, जे माणसाला कळत नाही ते मुक्या जनावराला कळते. अर्ध्यामध्ये साथ सोडायची नाही. आणखी एक सुंदर गोष्ट तुम्हाला दाखवतो, मला दिसलेली किंवा काही लोकांनी पक्ष्यांसाठी ही नारळाची करवंटी आहे, ती अशी झाडाला टांगलेली आहे आणि त्याच्यात पाणी ठेवलं, म्हणजे पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी. कारण उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याची सोय काही नाही आहे. तर सुंदर उपक्रम केलेत बघा टुरिस्टिक. दोन्ही बाजूला पूर्ण झाडी, मधून रस्ता, आणि रस्ता रुंद आहे चांगला, खूप छान आहे रस्ता. आपण ट्रेकिंगचे व्हिडिओ बघतो यूट्यूबला किंवा सोशल मीडियावर, आपल्याला वाटतं किती मज्जा करतायत, मग यांना काही काम नाही, एन्जॉय चाललाय. खरी परिस्थिती दाखवू, हे चेहरे बघा दमलेले. मग एन्जॉयमेंट आहे, आणखी काय ते लक्ष देईल सगळ्यांच्या. तर मी तर आज सकाळी 3 वाजता उठलोय आणि जवळजवळ 3:40ला साताऱ्यातून निघालोय. मी किती कष्ट घ्यावे लागतात फिरण्यासाठी सुद्धा. मस्त खडकाचा दगडाचा पॅच लागली. असा रस्ता असेल तर घसरण्याचा धोका कमी असतो पाऊस असला तरी सुद्धा. बघा, सगळे लोक वरून माघारी यायला लागलेत आणि आता आम्ही वर चढायला लागलो. समोर बघा, त्या डोंगरावर पूर्ण धोका आलेला आहे. इकडे समोर सुद्धा आपल्याला अजून अंदाजे 1-1.5 तास तरी अजून लागेल वर पोचायला. मी पहिल्यांदाच हा ट्रेक करतोय, नक्की किती वेळ लागेल काही सांगता येणार नाही. आपल्याला इथं चिंचेचं एक झाड दिसलेलं आहे बघा, आणि त्या झाडावर बघा तुम्हाला दाखवतो, पूर्ण एक गुलाबी रंगाची फुलं आहेत बघा. तर हे आहे ऑर्किड आहे. तर तुम्ही निसर्गामध्ये फिरल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी दिसणार नाहीत किंवा लक्षात येणार नाही. यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागेल. तर आपण अंदाजे आता 1.5 ते 2 किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि इथं बघा एक आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. ते मंदिर आहे श्री वडजाई देवी मंदिर. अलीकडे त्याचा जीर्णोद्धार झालेला दिसतोय. आज जाऊन बघूया आपण. डाव्या बाजूला भगवान शंकर आहेत, मध्ये वडजाई देवी आणि उजव्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती. तर शंकर महादेवांची मूर्ती बघा क्वचितच आपल्याला बघायला मिळते या मंदिरामध्ये. आता शक्यतो शिवलिंगच असतो. तर चला, ग्रुप आपला पुढे गेलाय, आपण पण जाऊया. पुढे बघा सिनरी, समोरच्या डोंगरावर पूर्ण धोका आलेला आहे. कसला व्ह्यू आहे बघा, एक नंबर. हे जे ह्या डोंगराच्या पलीकडे एक टोक दिसतंय आपल्याला, ते सिद्धोबाचा डोंगर आहे. तिथं सुद्धा छान वर सिद्धनाथाचं मंदिर आहे. ट्रेकिंगसाठी छान आहे तो सुद्धा. तर मंडळी, एक खूप मोठा कांड झालेला आहे आमच्यापासून. काय झालं तुम्हाला सांगतो. आम्ही आता डोंगरात का फिरतोय, तर हे जे सर आहेत, त्या सरांनी ड्रोन कालच विकत घेतला होता नवीन, आणि ते काय ट्रेनिंग त्यांना सुद्धा उडवायला येत नव्हतं आणि आम्हाला कुणालाच नाही. ते ट्राय केला उडवण्याचा, डोंगराच्या वरून ट्राय केला. ते हवेमुळं ड्रोन आला इकडं त्या खालच्या भागात. कुठं गेला काय गेला आम्हाला सापडलाच नाही. ड्रोन हरवलेला आहे. शोधला आम्ही बऱ्याच ठिकाणी, ड्रोन काही मिळालेला नाही. काय तर पर्याय नाही, तो काही सापडून येत नाही. मी बरंच बघितलं आम्ही सगळीकडे खाली, नाही मला असो. चला आता वर जाऊन आता ट्रेक चालू करूया. तर आता आपण खालून आलेलो आहोत चालत. इथे एक छोटेखानी मंदिर आहे. उजव्या बाजूला श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे, भगवान महादेवांचं आहे. आणि या ठिकाणी तर हा भाग आहे, याला गायमुख मंदिर असं म्हणतात. जुनं बांधकामाचे अवशेष आहेत बघा. हे खांब आहेत, हा एक खांब, 2, 3. पूर्वीचे इथं काय देवळी टाईप सुद्धा आहे पोलं. तर जुनं बांधकाम काहीतरी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कामं नाही बघा. हा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी ही भिंत नंतर बांधून घेतलेली आहे. तिथून पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. तलावात उतरण्यासाठी कामं सुद्धा इथं.
पुढे जाऊन आपण तलाव बघूया. खूप मोठा तलाव आहे. पुढच्या बाजून बघूया अजून जाऊन. तर हा आहे तलाव. तलाव किती मस्त आहे बघा. या बाजूला खाली उतरण्यासाठी 2 ठिकाणं पायऱ्या दिसत आहेत. पूर्ण दगडानं बांधून घेतलेलं तलाव आहे. इथं सुद्धा देवळे दिसत आहेत. ही जी भिंत आहे ही नंतर बांधलेली असावी, कारण खाली सुद्धा पायऱ्या दिसत आहेत आपल्याला खाली उतरण्यासाठी. सध्या हे बंदिस्त करून घेतलेलं आहे, कारण ह्यातलं पाणी आता पिण्यासाठी वापरतायत. आता तलाव बघून झालाय. आता आपण ज्योतिबाकडे निघालो. तर हा आता आपल्याला फरसबंदी मार्ग लागलेला आहे. समोर आपल्याला ज्योतिबांचा दक्षिण दरवाजा दिसतोय बघा मंदिराचा. आता समोरच आहे तो ज्योतिबाचा डोंगर. खाली कमान दिसते आपल्याला. रस्ता बघा किती मस्त दिसतोय, आणि हे दगड लावून रस्ता केल्यामुळे अजून टिकून आहे रस्ता. दगड किती आहेत बघा इकडं. इथे एक छोटं मंदिर आहे. पाहूया आपण मंदिर कशाचं आहे ते पाहूया. तर बाहेरच एक शिवलिंग दिसते. समोर नंदी आहे. एक तरीचे गणेशांची आहे, दुसरी कशाची ती काय लक्षात येत नाहीये. जुनच आहे मंदिर हे सुद्धा. असं आता इकडनं आपण वर जाणार. तर आता आपण ज्योतिबाला ट्रेक करत निघालो होतो वर. तर गेल्या रविवारी ज्यांच्यासोबत आपण ट्रेक केला होता त्यापैकी कृष्णाबाई ट्रेकर्स सांगली यातील सदस्यांची आताच आपल्याला गाठ पडलेली आहे. सांगलीवरून 22 जण आलेलो आहेत. आम्ही आता कोल्हापुरात आलोय 12 जण. त्यापैकी मी एकटाच साताऱ्यावरून आलेलो आहे. तर सगळ्यांची इथं गाठ पडलेली आहे. तर एक आपण सेल्फी एक घेऊया. वंदे मातरम, वंदे मातरम. सांग भले, सांग भले. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हे आहे दक्षिण दिग्विजय महाद्वार. त्या महाद्वारातून आपण वर मंदिराच्या आवारामध्ये खालचा परिसर दाखवत होता. हे पूर्ण जे दिसतंय हे आहे कोल्हापूर. सगळं पसरलेलं कोल्हापूर आहे. आणि या बाजूला आहे किल्ले पावनगड आणि किल्ले पन्हाळा समोर आपल्या बोटासमोर. या मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी आपण ट्रेक करून आलोय. आपण आता दक्षिण दरवाजा आहे मंदिराचा, त्या दरवाजातून आत प्रवेश करतो. समोर आहे मंदिर. तर हे आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं मंदिर. जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्योतिबा. श्री शंकर महादेवांचा अवतार मानला जातो. दीपमाळा दिसते इथं. या बाजूला सुद्धा दीपमाळा येते, एक दीपमाळा. आता आपण काही रांगेमध्ये उभे राहणार मग दर्शनाला. मुखदर्शन फक्त बघूया, मुखदर्शन घेऊया आणि इथं आतमध्ये जाऊन आपण मुखदर्शन घेऊ शकतो. आता रविवार असल्यामुळं खूपच गर्दी आहे भरपूर तशी दर्शनासाठी. तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे, मुखदर्शन आपण घेतलेलं आहे लांबून. आता मंदिराची प्रदक्षिणा आपण करूया, सगळा परिसर तुम्हाला दाखवतो. तर कामधेनू मंदिर आहे इथं. कामधेनू मंदिराची माहिती जी आहे इथं अशी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. आपण प्रदक्षिणा घेऊया आणि तीर्थ प्राशन करूया. तर आता आपण तीर्थ प्राशन केलेलं आहे. बघूया पुढे आणि काय करायचं. तर या बाजूला श्री रामेश्वर मंदिर आहे, दर्शन घेऊया. त्या आधीचं एक मंदिर आहे ते बघूया.
तर ही आहे श्री ज्योतिबांची उत्सव मूर्ती. कामधेनू मंदिर इथं, श्री ज्योतिबांची उत्सव मूर्ती इथं, आणि त्याच्या शेजारी श्री रामेश्वर मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया. रामेश्वर मंदिर आहे, त्याच्या शेजारीच एक दीपमाळ आहे, इथे एक छोटी दीपमाळ आहे. आणि रामेश्वर मंदिराच्या शेजारी हा आहे तो पश्चिम दरवाजा. आपण आत आलो मगाशी दक्षिण दरवाजातून, हा आहे तो पश्चिम दरवाजा. रामेश्वर मंदिराच्या समोरच एक चौथरा आहे, दगडी चौथरा आहे मोठा. त्याच्यावर एक श्री ज्योतिबांची पितळेची अतिशय सुंदर आणि रेखीव मूर्ती. आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या आवारामध्ये एक पाण्याचं तळ आहे, तळ किंवा पुष्करणी म्हणू शकतो. तिकडनं आत उतरायला पायऱ्या आहेत. ते लोक कचरा वगैरे टाकतात किंवा कचरा पडू नये म्हणून पूर्ण आच्छादन त्याच्यावर टाकलेलं आहे, बंद केलेलं आहे. दर्शनला रांग बघूया आपण. पश्चिम दरवाजातून येणाऱ्या लोकांची अशी दर्शन रांग आहे बघा, अशी तिकडनं वरून अशी आणि इकडून पुन्हा आत आहे. तेव्हा रांगेतून दर्शनाला खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे आपण मुख्य दर्शन घेतलेलं आहे. समोर श्री शनिदेवांचं मंदिर आहे. हा आहे तो उत्तर दरवाजा आहे. या दरवाज्यातून जास्त लोक दर्शनासाठी येत असतात. उत्तर दरवाजाच्या अगदी समोर आल्या आल्या क्षेत्रपाल किंवा आपल्या क्षेत्राचे जे रक्षण करतो म्हणतो श्री काळभैरवनाथांचं श्री समोर मंदिर आहे. श्री काळभैरवनाथ. उत्तर दरवाजाच्या अगदी डाव्या बाजूला श्री दत्तात्रयांचं एक मंदिर आहे, ते आपण पाहूया. श्री दत्तात्रयांचे मंदिर. उत्तर दरवाजाला लागून आत आल्यानंतर उजव्या बाजूला श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला श्री हरिनारायणांचं मंदिर आहे. तर मंडळी, आज आपण केरली ज्योतिबा रोडवरील कुशिरे फाटा येथून आपल्या ट्रेकला सुरुवात केली होती. साधारण 4 ते 5 किलोमीटर ट्रेक करत आपण गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत. तर ज्योतिबाचं दर्शन आपण झालेलं आहे. तर इथून आता आपण पुन्हा त्याच मार्गाने खाली जाणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ आपण इथंच संपवते. व्हिडिओ आपला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.